युनिट नंबर 6 सॉफ्टवेअरचा. ह्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे डिफरन्स बिटवीन व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन. सो व्हेरिफिकेशन म्हणजे काय, व्हॅलिडेशन म्हणजे काय, याचा डिफरन्स आहे. व्हेरिफिकेशन एन्श्योर सॉफ्टवेअर इज बिल्ड अकॉर्डिंग टू स्पेसिफिकेशन अँड डिझाईन, की एखादं सॉफ्टवेअर बिल्ड झालेलं आहे अकॉर्डिंग टू स्पेसिफिकेशन्स, की काय काय स्पेसिफिकेशन्स आहेत, काय काय डिझाईन्स आहेत, त्यांनी हे एक सॉफ्टवेअर बिल्ड होतं. व्हॅलिडेशनमध्ये सॉफ्टवेअर मीट करतं की युजरच्या नीड सॅटिस्फाय होत आहेत का नाही, की एखादं सॉफ्टवेअर आपल्याला बनवायचं काम तर युजरच देणार ना, मग त्यांच्या नीडनुसार आपण करतो आहे का नाही, दिस इज कॉल्ड एज व्हॅलिडेशन. नंतर डेफिनेशन ह्याची झाली. पर्पज टू कन्फर्म दॅट द प्रोडक्ट इज बिईंग बिल्ड करेक्टली. पर्पज काय, की ह्याचा प्रोडक्ट जो आहे बनवतो आहे आपण तो करेक्टली बिल्ड झाला पाहिजे. कन्फर्म करतं करेक्ट प्रोडक्ट हॅज बीन बिल्ड, की प्रोडक्ट करेक्ट बिल्ड झाला पाहिजे. ह्याच्यामध्ये काय होणार, तर प्रोडक्ट इज बिल्ड करेक्टली, प्रोडक्ट बिल्ड होतानाची जी प्रोसेस आहे ती करेक्ट झाली पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये अख्खा बिल्ड झाला तर करेक्ट प्रोडक्ट जेव्हा असतो जो ऑलरेडी करेक्ट आहेच, तर तो बिल्ड आहे का नाही करेक्टली, हे डबल व्हॅलिडेशन म्हणजे की कन्फर्मच आहे आता, तर त्याला म्हणतात व्हॅलिडेशन. फोकस की फोकस ऑन प्रोसेस डेव्हलपमेंट, फोकस्ड ऑन प्रोडक्ट फायनल आउटपुट. ही प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंटच्या ह्याच्यावर हे करतं आणि हे प्रोडक्टच्या फायनल आउटपुटवरती. की क्वेश्चन, आर वी बिल्डिंग प्रोडक्ट राईट, ह्याच्यातलं जनरल क्वेश्चन आहे. नंतर मेथड, रिव्ह्यू, इन्स्पेक्शन, स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. रिव्ह्यू करणे कसा आहे प्रोजेक्ट किंवा प्रोडक्ट आपला, इन्स्पेक्शन करणे उसमें कुछ कमियाँ वगैरे त्यातल्या निकालणे, आणि स्टॅटिस्टिक ॲनालिसिस की बाबा त्याचा स्टॅटिस्टिकल डेटा कसा आहे ॲनालिसिस करणे, आणि फंक्शनल टेस्टिंग त्याचे फंक्शन्स काय काय आहेत कोडमधलं, ओके, सिस्टम्स टेस्टिंग कसे आहेत, युजरचा ॲक्सेप्टन्स कसा आहे, दॅट इज मेथड. टायमिंग परफॉर्म ड्युरिंग डेव्हलपमेंट फेज म्हणजे बिफोर कोडिंगच्या आधी जे पार्ट येतो त्याला म्हणतात व्हेरिफिकेशन, आणि कोडिंगच्या नंतर येणारा पार्ट परफॉर्म आफ्टर डेव्हलपमेंट, जेव्हा सॉफ्टवेअर अख्खा कोडिंग करून डेव्हलप होतो तेव्हा व्हॅलिडेशन परफॉर्म केली जाते. स्कोप, इंटरनल करेक्टनेस अँड डिझाईन कन्सिस्टन्सी, आतली आत ते करेक्ट होऊन जातं आणि कन्सिस्टन्सी त्याची डिझाईनवर असते. करेक्टनेस इन टर्म्स ऑफ रिक्वायरमेंट अँड एक्सेप्टेशन्स, जशा रिक्वायरमेंट्स आणि एक्सेप्टेशन्स आहेत कस्टमरच्या त्यानुसार आपण तर प्रोडक्ट डिझाईन होणार. एक्झाम्पल, कोड रिव्ह्यू, डिझाईन रिव्ह्यू, इन्स्पेक्शन, ओके, की कोड आधी जो डेव्हलप केलेला आहे तो बघणे, डिझाईन बघणे आणि इन्स्पेक्शन्स करणे. युजर ॲक्सेप्टन्स टेस्टिंग, UAT, युजरकडनं ॲक्सेप्टन्स घेणे की कोड आता इम्प्लिमेंट करून झालं आहे तर आउटपुट बरोबर येतं आहे का. सिस्टम टेस्टिंग, सिस्टममध्ये टेस्ट करून बघणे, आणि बीटा टेस्टिंग. नेचर, स्टॅटिक म्हणजे थांबलेलं, डायनामिक, डू नॉट रिक्वायर्ड एक्झिक्युशन ऑफ सॉफ्टवेअर, आणि ह्याच्यामध्ये एक्झिक्युशन किंवा रनिंग प्रोसेस असते. गोल्स, टू डिटेक्ट डिझाईन अँड कोड स्पेसिफिकेशन, ह्याच्यामध्ये डिटेक्ट होतं प्रॉब्लेम्स काय आहेत कस्टमरसाठी ते. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट इज स्ट्रॅटर्जिकल अप्रोच फॉर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. स्ट्रॅटर्जिक अप्रोच काय आहे तर विथ एक्सप्लेन विथ नंतर ह्याच्यामध्ये काय आहे तर पहिल्यांदा टेस्ट प्लॅनिंग, टेस्ट डिझायनिंग, एक्झिक्युशन, ट्रॅकिंग, रिपोर्ट अँड टेस्ट डिझाईन, ओके. तर ह्याच्यामध्ये आपण हे लिहायचं, ह्याचा डायग्राम तर आपण कसं काढणार, फर्स्ट आपण एक बॉक्स काढायचा, इथं लिहिलं एक्सप्लेन विथ डायग्राम, आणि त्या डायग्राम्सला प्रत्येक बॉक्समध्ये पुट करायचं, आणि अशी चेनमध्ये टेस्ट प्लॅनिंग लिहायचं इथं आधी, टेस्ट डिझाईन लिहायचं, टेस्ट एक्झिक्युशन आणि टेस्ट ट्रॅकिंग, आणि खाली टेस्ट रिपोर्टिंग, ओके. अशी सायकल काढून त्याच्यामध्ये लिहायचं. मग प्लॅनिंग म्हणजे काय तर आपण कुठलीही गोष्ट कशी प्लॅन करतो टेस्टमध्ये, डिटेल्ड ऑब्झर्वेशन असतं, ऑब्जेक्टिव्ह सगळे क्लिअर असतात, आपल्याला करायचं काय आहे त्या प्रोजेक्टमध्ये, स्कोप काय आहे पुढं त्याचा, शेड्यूल काय आहे, त्याची टेस्टिंग मेथड काय आहे. टेस्टिंग डिझाईन्स म्हणजे आपला ओव्हरऑल आर्किटेक्चर तयार आहे का, सिनॅरिओज, त्याचे एजेस, केसेस, सगळं फंक्शनॅलिटी, सगळी डिझाईन परफेक्ट आहे का ते बघणे टेस्ट डिझाईन. टेस्ट एक्झिक्युशन, की आता आपली ही टेस्ट ॲनालाइज झाली आहे तर मग परफॉर्म कशी होणार टेस्ट, डिटेक्ट कशी होणार, इश्यूज कसे सॉर्ट होणार, इज कॉल्ड एक्झिक्युशन. डिफेक्ट ट्रॅकिंग, डॉक्युमेंट्स आपण मॅनेज केले पाहिजे, डॉक्युमेंट करून प्रत्येक प्रॉब्लेम्स असू नाही तर एक्झिक्युशन टेक्निक्स असू काही केलं तर डॉक्युमेंटमध्ये आपण इन्फॉर्मेशन स्टोअर केली पाहिजे, व्हेरीफाय केली पाहिजे. टेस्ट रिपोर्ट, एक रिपोर्ट बनवला पाहिजे आणि आपल्या स्टेक होल्डरकडनं असिस्ट म्हणजे मॅनेजरकडनं तो असिस्ट करून घेतला पाहिजे करेक्ट आहे का नाही. टेस्ट प्लॅनिंगमध्येच टेस्ट गोल्स डिफाईन होतात, शेड्यूल, स्कोप आणि टीमची
रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे ती कळते. आणि ह्याच्यामध्ये लिहिलं की इफिशियन्सी, वाय इट इज इफिशियंट फॉर सॉफ्टवेअर इक्विव्हॅलंट, तर इट इज इफिशियंट फॉर सॉफ्टवेअर क्वालिटी. ह्याचं इथं आन्सर लिहिलं. हे काय झालं, हिथलं आणि हिथलं सेम आहे, डबल लिहिलं गेलेलं आहे. थ्रूनेस म्हणजे की स्ट्रॅटर्जिकल अप्रोच कसा आहे टुवर्ड्स टेस्टिंग टुवर्ड्स प्रोजेक्ट इज थ्रूनेस शब्द नाही आठवला तर असं लिहिलं ना की इट इज अ किंवा असं डायरेक्ट पॉईंट करून लिहिलं, इट इज स्ट्रॅटर्जिकल अप्रोच एन्श्योर दॅट ऑल ॲस्पेक्ट ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे स्ट्रॅटर्जिकल अप्रोच आपण फक्त एन्श्योर करायचा. इफिशियन्सी म्हणजे काय तर प्लॅनिंग काय आहे, टायमिंग काय आहे, ते सगळं. रिस्क मॅनेजमेंट, इतकी आपण जे रिस्क बघितली ती 5th युनिटमधली की क्रिटिकल डिफेक्ट्स कसे होतात वगैरे, युजर एक्सपेक्टेशन्स काय असतात, त्यानुसार रिस्क आली तर आपण त्याला काय केलं पाहिजे, मिटिगेशन स्ट्रॅटर्जीज अप्लाइड केले पाहिजेत. ट्रान्सपिरन्सी म्हणजे प्रोव्हाइड क्लिअर विजिबिलिटी इन टू टेस्ट प्रोसेस की टेस्ट केसेसमध्ये प्रोसेसमध्ये आपली क्लिअर विजिबिलिटी असली पाहिजे. आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे, आपल्या टीम मेंबर्सला सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट म्हणजे इव्हॅल्युएट करणे बेस्ड ऑन आर स्ट्रॅटजीज, बेस्ड ऑन पास्ट रिझल्ट, मागचे रिझल्ट काय होते त्यानुसार. ओके, सो ह्याचा डायग्राम विचारला होता त्यांनी ना क्वेश्चनमध्ये की राईट अ डायग्राम. सो दिस इज इट्स डायग्राम. पहिल्यांदा युनिट टेस्ट काढला, इंटिग्रल, नंतर व्हॅलिड टेस्टिंग, नंतर सिस्टमॅटिक टेस्टिंग. क्वेश्चन नंबर 3, डिफरन्स बिटवीन लेवल युनिट टेस्टिंग. लेवल युनिट टेस्टिंग म्हणजे काय, ह्याच्यामध्ये युनिट, इंटिग्रेशन, सिस्टम, ॲक्सेप्टन्स. आता हे 4 शब्द नसतील दिले पेपरमध्ये तर हे पण 4 आपण आधी पाठ केले पाहिजेत की तिथं लिहिता आले पाहिजे डायरेक्ट, जर इथं ब्रॅकेटमध्ये नसतील दिले तरी. युनिट टेस्टिंग म्हणजे काय तर फोकस करतं की एका इंडिव्हिज्युअलच्या टेस्टिंग कंपोनंट आणि फंक्शन्सला, कॉन्ट्रीब्यूट करतं स्मॉल युनिटच्या एका सॉफ्टवेअरला आणि एक्सपेक्ट करतं इंटिग्रिटी की लार्ज सिस्टमवर झाली पाहिजे. आता इंटिग्रेशन टेस्टिंग इंटरॅक्शन बिटवीन इंटिग्रेटेड मॉड्यूल्स ऑर कंपोनंट. ची टेस्टिंग इंटिग्रेटेड मॉड्यूल्स म्हणजे ऑलरेडी कम्पॅक्ट म्हणजे एकत्र झालेले मॉड्यूल्स आहेत त्यात आपण हे टेस्टिंग करू शकतो. सिस्टम टेस्टिंगमध्ये एंटायर सिस्टम किंवा होल अख्ख्या सिस्टमवरती आपण टेस्ट करू शकतो. ॲक्सेप्टन्स, जसं की सिस्टम टेस्टिंग म्हणजे काय की आता एक सॉफ्टवेअर आहे तर तो आपण बिल्ड करतो आहे का PC वर, तर तो PC वर्क करतो आहे का नाही, सिस्टम वर्क करते का नाही ते. ॲक्सेप्टन्स टेस्टिंग इज अ सॉफ्टवेअर दॅट मीट युजर रिक्वायरमेंट अँड एक्सपेक्टेशन्स की युजरचे एक्सपेक्टेशन्स काय काय त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण ॲक्सेप्ट करून ते टेस्टिंग करणे इज कॉल्ड टेस्टिंग दिस. आता ब्लॅक बॉक्स टेस्टिंग आणि व्हाईट बॉक्स टेस्टिंग. ब्लॅक बॉक्स टेस्टिंग म्हणजे टेस्टिंग बेस्ड ऑन सॉफ्टवेअर स्पेसिफिकेशन विदाऊट नॉलेज ऑफ इंटरनल कोड, की जी टेस्टिंग असती ती सॉफ्टवेअरच्या स्पेसिफिकेशनवरती होते, कोडचं ह्याच्यामध्ये काही घेणं देणं नाही आहे. आणि जी टेस्टिंग कोडिंगच्या स्ट्रक्चरवर होते त्याला व्हाईट बॉक्स टेस्टिंग म्हणतात. फोकस करतं फंक्शनॅलिटी आणि बिहेवियर ऑफ सिस्टमला, फोकस करतं इंटरनल लॉजिक्सला, कोडला, स्ट्रक्चर ऑफ सिस्टमला. टेस्टेड बाय टेस्टर्स इंटरनल कोड नॉलेज ऑफ द, म्हणजे आत टेस्टर्स आहेत ना ते चेक करतात किंवा टेस्ट करतात ह्याला. आणि ह्याच्यामध्ये टेस्टर्सला नॉलेज खूप पाहिजे की ह्याच्यामध्ये म्हणजे नॉलेज नसलं तरी ब्लॅक बॉक्स टेस्टिंग होऊ शकते कारण ह्याला कोडिंग नसतं आहे. पण व्हाईट बॉक्स टेस्टिंगला कोडिंग असतं. सो ह्याला ज्या लोकांना कोडिंगचं जास्त नॉलेज आहे ते लोक करू शकतात. इंटरनल लॉजिक अँड डिझाईन. टाईप ऑफ टेस्ट कुठल्या तर फंक्शनल टेस्ट, युजेबिलिटी टेस्ट आणि सिस्टम टेस्ट. इकडं व्हाईट बॉक्समध्ये युनिट टेस्ट, इंटिग्रेशन टेस्ट, कोड कव्हरिंग ॲनालिसिस. ओके, ऑब्जेक्टिव्ह टू व्हेरीफाय सॉफ्टवेअर बिफोर एक्सपेक्टेड. व्हेरीफाय करणे सॉफ्टवेअरला बिहेव्सला की जसं आपण एक्सपेक्ट केलं तसं बिहेव करतं आहे का. ओके, ह्याला व्हेरीफाय करतं इंटरनल वर्किंगला की लॉजिक सगळे करेक्ट आहेत का. टेक्निक इक्विव्हॅलंट पार्टिशन, बाउंड्री व्हॅल्यू अँड डिसिजन मेकिंग टेबल की पार्टिशन इक्विव्हॅलंट आहे का, सगळे करतात का, बाउंड्रीज त्याचे सेट आहेत का, डिसिजन टेबल आहेत का, म्हणजे की आता हा डिसिजन घेणार आहे आपण, आता हे चेंजेस होणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा रेकॉर्ड आहे का. कोड कव्हरेज, पाथ टेस्टिंग अँड लूप टेस्टिंग. कोड अख्खा कव्हर झाला आहे का इज कोल्ड कव्हरेज. मग पाथ कव्हर झाला आहे का. पाथ म्हणजे IP पाथ असतो त्याच्यामध्ये यूज केला जातो कोडिंगला तो. लूप म्हणजे आपल्याला माहिती लूप्स असतात, वाईल लूप, फॉर लूप, ते सगळे लूप.
नंतर ते लूप झाले की ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस. ॲडव्हान्टेजेस म्हणजे की ही एक ॲडव्हान्टेज आहे की ब्लॅक बॉक्स टेस्टिंग हे नॉन डेव्हलपर किंवा सॉफ्टवेअर फील्डमध्ये नसलेला व्यक्ती किंवा ज्याला कोडिंग येत नाही असा व्यक्ती करू शकतो. टेस्ट फ्रॉम डज नॉट युजर पर्स्पेक्टिव्ह, आणि ह्याच्यामध्ये युजरच्या पर्स्पेक्टिव्हने टेस्ट नसते. ओके, ह्याच्यामध्ये कॅन हाईड डिटेक्ट एरर अँड प्रोव्हाइड मोअर टेस्टिंग. व्हाईट बॉक्स टेस्टिंगमध्ये आपण हिडन एरर्स काढतो आणि टेस्टिंगच्या अपॉर्च्युनिटीज वाढतो. डिसॲडव्हान्टेजेस अनकवर कोड एरर. जो कोड ह्याच्यामध्ये व्हाईट बॉक्स टेस्टिंगमध्ये रन नसेल झाला त्याच्यामुळे एरर येऊ शकतो. ह्याच्यामध्ये कोडचं डीप नॉलेज पाहिजे आणि टाईम कन्झ्युम खूप होतो ह्याच्यात. सो एक्झाम्पल टेस्टिंग, जसं की लॉग इनचं एक पेज आहे, सपोज इंस्टाग्राम लॉग इन आहे, व्हॅलिड इनपुट टाकलं आणि आपल्याला नाही भेटलं तर इनव्हॅलिड इनपुट येऊ शकतं आपल्याला. असं आपण टेस्टिंग त्याचं करू शकतो. त्याला काय कोड बीड लागत नाही किंवा ते नॉन सॉफ्टवेअर पर्सन करू शकतो. टेस्टिंग ऑन फंक्शनॅलिटीज सच एज कोड अँड प्रोग्राम्स ह्याच्यामध्ये येणार व्हाईटमध्ये. आता हे काय आहे तर व्हेरियस टेक्निक्स यूज्ड फॉर व्हाईट बॉक्स. आता व्हाईट बॉक्समध्ये जे पॉईंट्स सगळे बघितले तेच परत इथं लिहायचे. नंतर डिफरन्स बिटवीन व्हॅलिडेशन टेस्टिंग अँड सिस्टम टेस्टिंग. व्हॅलिडेशन म्हणजे काय तर एन्शॉर सॉफ्टवेअर मीट युजर रिक्वायरमेंट अँड एक्सेप्टेशन्स. की सॉफ्टवेअरला मीट करतं युजर एक्सपेक्टेशन्स आणि रिक्वायरमेंट काय आहे त्याला म्हणतात व्हॅलिडेशन. सिस्टम टेस्टिंग म्हणजे फंक्शनॅलिटीज अँड बिहेवियर आहेत का नाही ते चेक करतं. आता हे जे आन्सर आहे मला ह्याचा डिफरन्स पटला नाही कारण की ह्याच्यामध्ये कमी पॉईंट्स पण दिलेले त्यांनी नीट एक्सप्लेन नाही केलेलं. सो मी एक PDF केला आहे त्याच्यामध्ये आहे तो डिफरन्स, तिथनंच करू आपण. ह्याच्यामध्ये व्हॅलिडेशन टेस्टिंग अँड सिस्टम टेस्टिंग. फर्स्ट एन्शॉर दॅट सॉफ्टवेअर मीट युजर रिक्वायरमेंट अँड एक्सपेक्टेशन्स. ओके, मग सिस्टममध्ये व्हेरीफाय कम्प्लीट सिस्टम बिहेव्स ॲज फंक्शनॅलिटी किंवा बिहेवियरसारखं. नंतर फोकस ऑन बिझनेस रिक्वायरमेंट. इथं फंक्शनॅलिटी अँड नॉन फंक्शनॅलिटीवर फोकस असतो. लेवल हाय असती, कॉम्प्रिहेन्सिव्ह सिस्टम लेवल असते, कॉम्प्रिहेन्सिव्ह सिस्टम वाईड. ऑब्जेक्टिव्ह एन्शॉर प्रोडक्ट मीट नीड्स. ऑब्जेक्टिव्ह काय ह्याचं तर प्रोडक्टनी नीड्स मीट केल्या पाहिजेत. व्हेरीफाय कम्प्लीट सिस्टम इज करेक्ट, की प्रत्येक सिस्टम करेक्ट आहेत यूज केलेल्या. ब्लॅक बॉक्समध्ये दोन्ही टाईप यूज होतात. परफॉर्म्ड लाईक क्वेश्चन आन्सर QA बिझनेस ॲनालिसिस्ट. परफॉर्म्ड बाय क्वेश्चन आन्सर अँड टेस्टिंग टीम्स. टायमिंग आफ्टर सिस्टम टेस्टिंग आणि ह्याच्यामध्ये आफ्टर इंटिग्रेशन टेस्टिंग. स्कोप रिक्वायरमेंट व्हॅलिडेशन. स्कोप एंटायर इंटिग्रेशन सिस्टम. टूल रिक्वायरमेंट ट्रेसिबिलिटी टूल्स आणि टेस्टिंग लुक्स लाईक सेलेनियम ही टेस्टिंग आहे सिस्टम टेस्टिंगसाठीची. एंड गोल प्रोडक्ट ॲक्सेप्टन्स आणि एंड गोल ह्याचा आहे तो फंक्शनल करेक्शन्स. आता ह्याच्यात क्वेश्चन आहे युजर ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. युजर ॲक्सेप्टन्स टेस्टिंगची प्रोसेस काय तर पहिल्यांदा युजर सेंट्रिक म्हणजे जे युजर ॲक्सेप्टन्स टेस्टिंग आहे ते परफॉर्म करतं एंड युजर किंवा क्लायंटसोबत. एन्शॉर करतं सॉफ्टवेअरनी त्याच्या डिमांड्स मीट होत आहेत का नाही किंवा बिझनेस रिक्वायरमेंट फुलफिल होते का नाही. रिअल वर्ल्ड सिनॅरिओज. UAT टेक्निक रिअल वर्ल्ड सिनॅरिओज की रिअल लाईफ ॲप्लिकेशनवर बेस्ड आहे का नाही, टेक्निक्स करेक्टलेस आहेत का नाही. फायनल व्हेरिफिकेशन की फायनल व्हेरीफाय होतं काय आहे, व्हॅलिडेशन अँड प्रोसेस कन्फर्म होती सॉफ्टवेअरची डेव्हलपमेंटला. एन्शॉर युजेबिलिटी की युजेबिलिटी कोणाकोणासाठी आहे, युजर फ्रेंडली आहे का नाही, इंटेलेक्च्युअल का स्वतःपुरतंच आहे. फंक्शन ॲज एक्सपेक्टेड टार्गेट एन्व्हायरमेंट एखाद्या एन्व्हायरमेंटमध्ये सूट होईल असं आहे का. एक्सेप्टन्स डिसिजन की आउट ऑफ UAT डिटरमाइन्स वेदर सॉफ्टवेअर एक्सेप्टन्स ऑफ द युजर डिप्लॉयमेंट ऑर इफ चेंजेस आर रिक्वायर्ड. चेंजेस रिक्वायर्ड असतील तर आपण त्या डिसिजनमध्ये चेंजेस करू शकतो. फीडबॅक लूप की एक प्रॉपर फीडबॅक क्रिएट झाला पाहिजे. स्ट्रेंथ एरियाज इम्प्रूव्हमेंट एरियाज सगळे वेगळे सेक्शन्स करून फीडबॅकचा एक फॉर्म तयार झाला पाहिजे. त्याच्यात काय क्वेश्चन 8 टेस्ट डॉक्युमेंट अँड इम्पॉर्टन्स इन ऑर्गनाइज सॉफ्टवेअर टेस्टिंग. टेस्ट डॉक्युमेंट रेफर्स टू क्रिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ टेस्ट प्लॅन. टेस्ट प्लॅनचं क्रिएशन, केसेस आणि स्क्रिप्ट आणि रिपोर्ट थ्रू आउट टेस्टिंग कसं होणार त्याला म्हणतात टेस्ट डॉक्युमेंटेशन्स. पर्पज ऑर्गनाइज स्ट्रक्चर टेस्टिंग एफर्ट्स एन्शॉर क्लॅरिटी अँड ट्रेसिबिलिटी ऑफ टेस्ट. ऑर्गनाइज्ड किंवा स्ट्रक्चर्ड मध्ये टेस्टचे एफर्ट्स घेतले जाणार, क्लॅरिफिकेशन आणि त्याची ट्रेसिबिलिटी ती बघितली जाणार. ह्याच्यामध्ये टेस्ट प्लॅन, टेस्ट केस, टेस्ट स्क्रिप्ट आणि रिपोर्ट असतं.
प्लॅन म्हणजे एक आउटलाईन क्रिएट होणार, ॲप्रोच कसा आहे रिसोर्सेस घेऊन. केसेस म्हणजे वेगवेगळे केसेस आपण कुठले यूज करू शकतो याच्यामध्ये स्पेसिफाय करण्यासाठी ह्याला. स्क्रिप्ट म्हणजे म्हणजे ॲटोमॅटिक स्क्रिप्ट एक आपण तयार करतो एक्झिक्युशन टेस्टसाठी, की आता टाईम टेबल किंवा प्रोसेस आपली, की आता हे झालं की हे करणार त्याला. आणि नंतर आपण शेवटी एक डॉक्युमेंटरीमध्ये रिपोर्ट तयार केला पाहिजे, रिझल्ट इन इश्यू फाउंडेशन ओव्हरऑल क्वालिटी ऑफ टेस्ट कशी आहे त्याच्यानुसार. इम्पॉर्टन्स, तर इम्पॉर्टन्स काय ह्याची, तर एन्शॉर कन्सिस्टन्सी. नंतर ट्रेसिबिलिटी, कन्सिस्टन्सी म्हणजे सतत ॲप्रोच होतो एका टेस्टिंगसाठी ते. ट्रेसिबिलिटी म्हणजे ट्रेस करणे टेस्टला, रिझल्ट करणे बॅकवर्ड रिक्वायरमेंट ऑफ द कोड, बॅक टू रिक्वायरमेंट, की बाबा ट्रेस करणे टेस्टला जिथं जिथं आपल्याला आयडेंटिफाय होईल की फेल आहे किंवा गॅप आहे तिथं आपण आयडेंटिफाय करून त्या कोडची रिक्वायरमेंट रिझल्ट आपण सांगू शकतो की असं असं इथं चुकतं राहिलं आहे. कम्युनिकेशन, की प्रत्येक ग्रुप मेंबरसोबत टेस्टर, डेव्हलपर असो, स्टेक होल्डर्स असो, टेस्टिंग प्रोसेसबद्दल चर्चा झाली पाहिजे, एक्स्ट्रा नॉलेज शेअर झालं पाहिजे. क्वालिटी अश्युरन्स, एन्श्योर प्रोडक्ट मीट्स रिक्वायर्ड डॉक्युमेंटरी टेस्ट कव्हरेज रिझल्ट. क्वालिटी त्याचा अश्युअर्ड झाली पाहिजे की प्रोडक्टनी रिक्वायरमेंटच्या सगळ्या डिमांड्स कंप्लीट झाल्या पाहिजेत. रेग्युलेटरी कंप्लियन्स म्हणजे प्रोडक्ट आहे का इंडस्ट्रीयलमध्ये वर्क होण्यासारखा, स्टँडर्डाइज्ड आहे का, तेवढा टेस्टिंगची प्रोसेस डॉक्युमेंटेड आहे का, ते इज कम्प्लिमेंट्स. नंतर नॉलेज शेअरिंग म्हणजेच ट्रान्सफर करणे नॉलेजला टीम मेंबर्सपासून ते लार्ज टीमपर्यंत, की कुछ भी असं लपलं नाही पाहिजे, सगळ्या टीमला माहिती पाहिजे, एक्स्ट्रा नॉलेजसुद्धा एकामेकाला सांगितलं पाहिजे. क्वेश्चन 9, डिस्क्राईब ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. फोकस, आउटपुट, टेस्ट फंक्शन, नो कोड रिक्वायर्ड. हे आत्ता जे आपण डिफरन्सला पॉईंट लिहिले, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, टाईप्स, हेच सगळे परत तिथे लिहायचे डिफरन्सचे पॉईंट. जर सेपरेट क्वेश्चन आला की डिस्क्राईब ब्लॅक बॉक्स टेस्टिंग इन ब्रीफ, किंवा क्वेश्चन एक असा येऊ शकतो, डिस्क्राईब व्हाईट बॉक्स टेस्टिंग, जो सेकंड डिफरन्समध्ये होता तो. मग डिफरन्सनुसार त्याचा आन्सर आपण लिहू शकतो. हे झालं. मग क्वेश्चन नंबर 10, व्हॅलिडेशन टेस्टिंग. मग व्हॅलिडेशन आणि सिस्टम टेस्टिंगचा डिफरन्स बघितला. मग व्हॅलिडेशनचे जे पॉईंट्स असतील ते व्हॅलिडेशनला लिहायचे, सिस्टम टेस्टिंगचे पॉईंट सिस्टम टेस्टिंगला लिहायचे. ब्लॅक बॉक्स, आता ब्लॅक बॉक्स आणि व्हाईट बॉक्समधला डिफरन्स बघितला. सो व्हाईट बॉक्स आणि ब्लॅक बॉक्सचा असं सेपरेट क्वेश्चन आले तर मग ब्लॅक बॉक्सचे डिफरन्समध्ये पाहिलेले आन्सर ब्लॅक बॉक्सला लिहायचे, व्हाईट बॉक्सच्या डिफरन्समध्ये बघितलेले आन्सर व्हाईट बॉक्सला लिहायचे. झालं युनिट 6.